खरं तर काल रोहित पवार मुंबईतील मरीन लाईन्स या ठिकाणी जी विमान कंपनी आहे आणि DGCAच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी गेले होते, मात्र त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही। आज जो आहे तर ज्या ठिकाणी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात जी घटना घडली होती आणि त्याचा जो आहे तो या ठिकाणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ती रोहित पवार करण्यासाठी आलेला आहेत। त्यांच्यासोबत युगेंद्र पवार आहेत, राजेंद्र पवार आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत। खरं तर आता पोलीस रोहित पवारांच्या तक्रारीचं काय करणार हा मोठा प्रश्न आहे, कारण एकीकडे ज्यावेळेस अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्यावेळेस पोलिसांनी अपघाती मृत्यू असं जे आहे ते दाखल केलं होतं आणि ती जे त्याची प्रत जी आहे तो तपास जो आहे आता CBI करते। मात्र दुसरीकडे रोहित पवारांची मागणी आहे की या ठिकाणी जो आहे तो गुन्हा दाखल करावा DGCA आणि जी कंपनी आहे त्याच्यावरती, आणि आता या ठिकाणी ते मागणीसाठी करत। खरं तर एकीकडे पोलिसांनी आधीच अपघाती मृत्यू म्हणून अजित पवारांच्या मृत्यूची